नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 11 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आबांनी उघडले पृथ्वीचे डोळे, तर मोठ्या संकटात असलेल्या आनंदीला वाचवलं पृथ्वीने. हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता छायाताईला खूप टेन्शन आलेलं असतं. कारण आता प्रांजल, मिताली आणि शिल्पाताई मिळून आनंदीला जी शिक्षा देणार आहे ना, ती खूप भयंकर असणार आहे. त्यामुळे छायाताई घाबरते आणि पटकन लगेच आरतीताईला फोन करू लागते. पण इकडे आरती आता फोन उचलत नाही. त्यामुळे छायाताई आता सारखे सारखे फोन लावत असतात. आरतीताई फोन उचला. देवा, आता आनंदीताई काय करून बसणार आहे ना, तुलाच ठाऊक, काहीतरी करावं लागेल असे म्हणताच आता बाहेर हॉलमध्ये मिताली, प्रांजल आणि शिल्पा आनंदीला बाहेर बोलवतात आणि छायाताईंना आवाज देऊ लागतात. छाया, लवकर बाहेर ये. आता छायाताई मोबाईल बाजूला ठेवतात आणि इकडे हॉलमध्ये येतात. त्याच वेळेस आता प्रांजल पटकन आनंदीचा हात पकडतो. इथे देवासमोर उभी राहा. आता आनंदी देवासमोर उभी राहते. तेव्हा प्रांजल म्हणू लागतो, आता चला, तुझ्या शिक्षेला सुरुवात होणार. तू आमच्या दादाला त्रास दिलाय ना, मग आता तुला प्रायश्चित्त करायचंय. छायाताई, छायाताई लवकर या. आता लगेच छायाताई बाहेर येते. त्याच वेळेस आता मिताली म्हणू लागते, छायाताई चला पटकन, हा जो दिवा पेटलेला आहे ना, तो आनंदीच्या हातात ठेवायचं काम करायचं. चला पटकन. आणि आनंदी, तू एका पायावरती उभी राहून हा दिवा हातात धरायचा आणि देवाकडे माफी मागायची. हेच तुझं प्रायश्चित्त. आता मात्र लगेच छायाताई म्हणू लागते, आनंदीताई अहो काय करायला तुम्ही, नका करू असं. आनंदीताई ऐका माझं. त्यावर लगेच मिताली म्हणू लागते, छायाताई तुम्ही का मध्ये पडता या सगळ्यात? तुम्हाला कधी मोदे बोलायला लावलंय का? हे बघा, तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं करा. चला पटकन दिवा ठेवा तिच्या हातात. त्याच वेळेस आता छायाताई लगेच तो दिवा घेतात. त्याच्या खाली प्लेट असते. त्या प्लेटी सकटच आता छायाताई तो दिवा आनंदीच्या हातावरती टेकवतात. त्याच वेळेस प्रांजल म्हणू लागतो, काय आहे? शिक्षा देतोय ना मी तिला. छायाताई ती प्लेट काढून टाका आणि तसाच दिवा तिच्या हातात द्या. त्याच वेळेस आता छायाताई म्हणू लागतात, पण भाजेल ना, आनंदीताईचे हात खूप भाजेल हो, ऐका असं नका करू. त्याच वेळेस प्रांजल म्हणू लागतो, छायाताई तुम्हाला जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं. तेव्हा लगेच आता ही शिल्पा म्हणू लागते, हो दे, जळता दिवा तिच्या हातात दे. निंबाळकरांच्या घराण्याचा उंबरा ओलांडणं म्हणजे जळता निकारा हातात घेतल्यासारखं आहे, हे तिला कळायला नको. चल पटकन दे. आता आनंदीच्या हातात दिवा ठेवलेला असतो. आनंदी मात्र आता एका पायावरती दिवा घेऊन उभी असते. त्याच वेळेस प्रांजल खुर्चीवरती बसतो. वा, व्हेरी गुड आनंदी, आता कसं एक नंबर भारी. चल म्हणायला सुरुवात कर. देवा, माझी चूक झाली, मला माफ कर. सारखं म्हणत राहायचं. चल चल म्हणायला सुरुवात कर. आता शिल्पा, मिताली, प्रांजल हसतच आनंदीकडे बघत असतात. आनंदीने आता दिवा हातात घेऊन देवाची माफी मागायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळी छायाताई म्हणू लागतात, आनंदीताई ऐका अजूनही. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, छायाताई करणार, मी हे करणार. शिल्पा, मिताली, प्रांजल तर आता अगदी खुश झालेले असतात आणि हिची मज्जा बघत असतात. तर इकडे आता आरतीताई आणि आर्ची दोघी येतात. ती साडी आणि शाल पिशवीत भरत असतात. तेवढ्यात आबा येतात. पोरींनो पोरींनो चला पटकन, आपल्याला जायचंय की नाही आनंदीकडे. त्याच वेळेस आरतीताई म्हणू लागते, आबा तुम्ही आत्ताच एवढ्या लांबनं आलात की नाही, प्रवासाने थकला असाल, जरा आराम करा ना. कशाला लगेच जायचंय त्यांच्या घरी? आणि हवं तर तुम्हाला हे द्यायचंच आहे ना आनंदीला आणि मालक साहेबांना. मग उद्या ऑफिसला जाताना मी घेऊन जाईल आणि पृथ्वीकडे देईल, चालेल? त्यावर आबा म्हणू लागतात, आरते तुम्हाला आनंदीला भेटवण्यापासून थांबवली का? तर निंबाळकरांच्या घरात मोठी भांडणं पेटलीत म्हणून. आता मात्र आरची आणि आरतीला धक्का बसतो. या भांडणाबद्दल आबाला कसं माहिती? त्याच वेळेस आता लगेच आरती म्हणू लागते, आबा तुम्हाला कोणी सांगितलं की निंबाळकरांच्या घरात मोठी भांडणं पेटलीत? त्यावर आबा म्हणू लागतात, का मी म्हातारा झालो? मी एक चांगला बाप नाहीये, मला काही सहन होत नाही म्हणून तुम्ही माझ्यापासून लपवणार आहात का? पण शिर्के साहेबांनी निंबाळकरांच्या घरात जे काही वादळ उठलंय ना, त्याबद्दल मला कल्पना दिली होती आणि म्हणूनच मला आनंदीकडे जायचं होतं. पण तुम्ही या अशा म्हाताऱ्या बापापासून हे लपवताय ना.
आनंदीचं दुःख मला सहन होणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? हतबल बाप आहे ना मी. पण नाही ग पोरीनो, हा म्हातारा खूप काहीतरी सोसून इथपर्यंत पोचलाय ग. अगं 40 वर्षाच्या तरुण पोराचं प्रेत बघितलं या म्हाताऱ्या बापाने. अगं याच हाताने त्याला तिरडीवरती टाकलं आणि तीच तिरडी याच खांद्यावरती घेऊन स्मशानात नेली. आणि याच हाताने माझ्या तरुण पोरांना मी अग्निडाव दिलेत. अगं या म्हाताऱ्याने एवढं सगळं सोसलंय ना की आता त्याचं काळीच दगडाचं झालंय ग पोरीनो. त्याला कसलंही दुःख वाटत नाहीये. सगळं सहन करता येतं त्याला. पण त्याची एक दुबळी नसे ती माहिती आहे काय? माझ्या 3 नाती. आणि जर तुम्हीच अशा खचून गेला तर या आबाचं कसं होणार आहे? त्यामुळे हे बघा, तुम्ही आनंदीला काय वचन दिलंय? तुम्ही दिलंय ना वचन दिला की तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार, तिची साथ देणार. मग मग अजिबात डगमगायचं नाही. आनंदीला आत्ता आपली गरज आहे की नाही? मग आपण तिच्या पाठीशी उभी राहिलं पाहिजे. आरती पटकन आपल्या आबांना घट्ट मिठी मारतात. तेव्हा आबा म्हणू लागतात, हो ग पोरींनो, तुम्हीच जर खचल्या तर हा म्हातारा बाप खचून जाईल. तुम्ही त्याची ताकद आहात. आणि म्हणूनच आपल्याला आत्ता आनंदीच्या पाठीशी उभी राहायचंय. प्रेमाची आणि आधाराची तिला गरज आहे. त्यामुळे आता खचून चालणार नाही. तेव्हा लगेच आता आरती म्हणू लागते, आबा आबा आम्हाला माफ करा, चुकलं आमचं. तेव्हा आबा म्हणू लागतात, चला मग आता आपल्याला आनंदीच्या साथीला साथ द्यायची गरज आहे, चला पटकन. तर त्यानंतर इकडे आता निंबाळकरांच्या घरात माई आणि बापू घरी आलेले असतात. आता हॉलमध्ये जे दृश्य दिसतंय ते बघताच आता त्यांना धक्काच बसतो. आनंदी एका पायावरती दिवा हातात घेऊन देवासमोर उभी असते. बाकीची सगळी मंडळी मज्जा बघत असतात. माई बापूंना तर धक्काच बसतो. तेवढ्यात लगेच आता माई ओरडतच म्हणू लागतात, काय चालू आहे सगळं? तुम्ही लोक हे सगळं आनंदीला का करायला लावतात आणि सगळे तिची मज्जा बघतायत? कोणी करायला सांगितलंय? आनंदी आनंदी सोडतो दिवा. त्याच वेळेस प्रांजलमध्ये येतो, बापू माई तुम्ही यात पडायचं नाही हं. अजिबात काही एक शब्दही बोलायचा नाही. मी शिक्षा दिली. तिच्यामुळे माझ्या पृथ्वीदादाला खूप त्रास झालाय म्हणून मी त्या आनंदीला शिक्षा दिली. तेवढ्यात विद्याधर तिकडे टपकतो. अरे बापरे प्रांजल, अरे तू तर काय सॉलिड काम केलंय. तू तर एकदम तुझ्या काकावरतीच गेलाय. खरंच मानलं पाहिजे प्रांजल तुला. लयच भारी शिक्षा दिली तू. त्याच वेळेस बापू म्हणू लागतात, विद्याधर अरे अक्कल कमी आहे का तुला? अरे त्याला प्रोत्साहन काय देतोय? तो चुकीचं काम करतोय, तुला दिसत नाही का? त्याच वेळेस आता माई समोर येतात. तेव्हा पटकन प्रांजल आणि मिताली आडवे होतात. अजिबात आनंदीला हात लावायचा नाही. तिला दिलेली शिक्षा ती अशीच चालू ठेवणार आहे. आम्ही दिली ना तिला शिक्षा, तुम्ही यात पडू नका. तेव्हा लगेच बापू म्हणू लागतात, अरे पोरानं तुम्ही चुकताय रे. अरे नका रे तिच्या भावनांशी खेळू रे असं. अरे ऐका आमचं. त्याच वेळेस आता माई काही बोलणार तेच प्रांजल म्हणू लागतो, माई बापू तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही आनंदीला या संकटातनं बाहेर काढणार नाही आहात. आनंदी ही शिक्षा भोगणार, कारण ती शिक्षा तिला मी दिली. तुमचं जर खरंच माझ्यावरती प्रेम असेल ना तर इथून पुढे या प्रकरणात तुम्ही एक शब्दही बोलणार नाही आहात. आणि जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना तर मग मग मी जीव देण्याचा प्रयत्न करेन ना, मी काहीतरी करेन. असे म्हणत आता पटकन प्रांजल टेबलवरती जो चाकू असतो ना तो चाकू हातात घेतो आणि आपल्या गळ्याला लावतो. आता जर तुम्ही यात पडला ना माई बापू तर मी या चाकूने माझा गळा कापून टाकेल, जीव देईल. त्याच वेळेस आता विद्याधर पटकन प्रांजलच्या हातातला तो चाकू हिसकावू लागतो. सोड, तू जीव देतोस का? वेडा झालायस का? सोड. असे म्हणताच आता विद्याधरने प्रांजलच्या हातून तो चाकू हिसकावून घेतलेला असतो. त्याच वेळेस शिल्पा धावतच येते आणि जोरदार दिशी प्रांजलच्या कानाखाली ओढते. वेळ लागले का तुला? जीव देणार आहेस का? ते पण या या आनंदीसाठी जिच्यामुळे आपलं घर नष्ट झालंय. त्या आनंदीसाठी तुला जीव द्यायची गरज नाहीये. त्याच वेळेस आता लगेच विद्याधर पटकन प्रांजलला मिठी मारतो. वेडा आहेस का तू? अरे हे बघ, या परक्या पोरीसाठी तुला तुझ्या जीवाची बाजी लावायची गरज नाहीये. या आनंदीला खरं तर आपण दिलेली शिक्षा कमीच आहे. तू स्वतःला काही करून घ्यायचं नाही. प्रांजल वेडा आहेस का तू? अरे तू आमचा जीव आहे. हे बघ, तू जर पुन्हा असं काही करण्याचा विचार जरी केला ना तर या काकाचं मेलेलं थोबाड बघशील. त्याच वेळेस धनी म्हणू लागतो, काय बोलायले तुम्ही? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, धने तू गप्प बैस. मी जे काही बोलतोय ते अगदी खरंय.
असे म्हणताच आता आनंदी इकडे एका पायावरती उभी राहून दिवा हातात घेऊन सारखी मदसते. देवा, माझी चूक झाली, मला माफ कर. आनंदीची अवस्था बघवत असते, कारण एका पायावरती उभी राहणं शक्य नाही, त्यात गरम दिवा. आता मात्र आनंदीच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात. माईबापूंना खूप वाईट वाटतं. तर त्यानंतर इकडे आता सकाळी सकाळी आता पृथ्वी आबांना भेटण्यासाठी आबांच्या घरी आलेलो असतो. आरतीला तर धक्काच बसतो. पृथ्वी, तू सकाळी सकाळी इथे काय करतोय? आता पृथ्वी पटकन आबांचं दर्शन घेतो. तेव्हा लगेच आता तो आबांना म्हणू लागतो, आबा, खरंच मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, तुम्ही मला फसवलं. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, काय झालं छोटे मालक? जे काही मनात असेल ना ते स्पष्टपणे बोलून मोकळे व्हा बरं. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, बोलणार आहे आबा, आज मी मनातलं सगळं काही स्पष्टपणे तुमच्याजवळ बोलणार आहे, त्यासाठीच आलोय. खरं तर आबा, तुमच्या आनंदीने मला, माझ्या भावाला आणि माझ्या बहिणीला फसवलंय, आम्हाला अंधारात ठेवलंय. फक्त आनंदीनेच नाही तर आमच्या घरातल्या प्रत्येक माणसाने आम्हाला फसवलंय. मालक साहेबांचं आणि आनंदीचं लग्न झालंय हे मोठं सत्य आमच्यापासून लपवलंय. आणि आबा, तुम्हीही तेच केलं. तुम्ही खरं तर हे सगळं मला आधी सांगायला हवं होतं, पण जाऊ द्या. आता जे झालंय त्यासाठी मी तुमच्याकडे एक मागणं मागायला आलोय. हे बघा, तुमची नात आनंदी, ती आमच्या बाबांशी लग्न करून आमच्या घरात आली, पण तुम्ही तिला तुमच्या घरात परत घेऊन या. कारण मिस्टर निंबाळकर आनंदीला घटस्फोट कधीच देणार नाही, ते तिची साथ कधीच सोडणार नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आलोय, मी हात जोडतोय आबा, मानाने सन्मानाने तुमच्या नातीला तुम्ही पुन्हा तुमच्या घरी घेऊन या. एवढंच मला म्हणायचं होतं. कसं आहे ना, निंबाळकरांच्या घरात वादळ पेटलंय आणि ते जर शांत करायचं असेल तर तुमच्या नातीला तुम्ही स्वतः घेऊन या. जर तुम्ही स्वतः तुमच्या नातीला घेऊन आला तर मिस्टर निंबाळकर काही बोलणार नाही आणि हे सगळं वादळ शांत होईल. त्यामुळे प्लीज आबा, कराल ना हे? त्यावर आबा आता उठून उभी राहतात. झालं छोटे मालक, तुमचं बोलणं झालं ना, मग आता माझं ऐका. हे बघा, माझ्या आनंदीचा हात मालक साहेबांनी सगळ्यांसमोर मानाने आणि सन्मानाने धरलाय. सगळ्या जगासमोर त्यांनी माझ्या आनंदीशी, माझ्या मुलीशी लग्न केले आणि मग तिला त्या घरात नेलंय. त्यामुळे छोटे मालक, जोवर मालक साहेब स्वतः इथे येत नाही ना मला सांगायला की तुमच्या मुलीला घेऊन या, तोपर्यंत मी माझ्या आनंदीला त्या घरातनं घेऊन येणार नाही. कसं आहे ना छोटे मालक, तुम्ही वयाने आणि अनुभवाने अजून खूप छोटे आहात, त्यामुळे एवढा मोठा विचार तुम्ही करू नका. माझ्या आनंदीचा हात सगळ्या जगासमोर पकडलाय मालक साहेबांनी आणि मालक साहेबांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी तिची जबाबदारी घेतली आणि ते ती पार पाडणार. आणि ज्या दिवशी मालक साहेब स्वतः इकडे येतील ना, तुमच्या नातीला घेऊन जा असं म्हणायला, तेव्हाच त्या घरातनं माझी नात बाहेर येईल. त्यासाठी त्यांच्या मुलाने इथे येऊन मला धमकवायची गरज नाहीये. पृथ्वीला धक्का बसतो. तेव्हा आबा म्हणू लागतात, कसं आहे ना छोटे मालक, आम्ही गरीब आहोत, पण आम्ही स्वाभिमानी आणि सन्मानाने मानाने जगणारी माणसं आहोत. बघा, स्वतःच्या मानासाठी आणि सत्यासाठी लढायचं, आवाज उठवायचा, हे आम्हाला तुमच्याच बाबांनी म्हणजे मालक साहेबांनी शिकवलंय. आणि जर माझ्या आनंदीची काही चूक नसेल तर मी तिला तुमच्या घरातनं का घेऊन यावं? ती त्याच घरात राहणार. झालं असेल तर तुम्ही निघू शकता छोटे मालक. माझा निर्णय कळलाय ना तुम्हाला? आता पृथ्वी निघालेलं असतानाच थबकतो. ठीक आहे आबा, मला वाटलं होतं की निंबाळकरांच्या घरात खूप मोठं संकट आलंय, मोठं वादळ निर्माण झालंय आणि म्हणूनच त्यावरती मार्ग काढावा म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो आणि मी तुम्हाला तसं बोललोही. पण जर तुम्हाला ते पटत नसेल तर ठीक आहे. आता हे वादळ शांत करण्यासाठी काय निर्णय घ्यायचा आणि कुठला मार्ग अवलंबवायचा हे माझं मी ठरवणार. आता माझ्या पद्धतीने मी सगळं हँडल करणार. चाललो मी, असे म्हणत आता पृथ्वी तिकडनं निघून जातो. आरतीला मात्र राग येतो. माझ्याच घरात येतो आणि माझ्या आजोबांना सुनावतो, याला तर मी सोडणार नाही. आरती धावतच बाहेर येते. तर इकडे आता छायाताईंना खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आनंदीताईंची अवस्था त्यांना बघवत नसते. छायाताई सारख्या आरतीताईला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच वेळेस आरती बाहेर येते आणि पटकन लगेच पृथ्वीचा हात पकडते. तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी येऊन माझ्या आजोबांना एवढं सगळं सुनावण्याची? तू स्वतःला समजतोस कोण? आणि एक गोष्ट लक्षात ठेव,
तुझ्या बाबांनी आणि मालक साहेबांनी सगळ्या जगासमोर कुणाचाही विचार न करता, कुणाचीही पर्वा न करता आनंदीच्या आबरूसाठी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहे. त्यामुळे तू असं इथे येऊन आमच्या आबांना धमकावू शकत नाही आहे. लक्षात ठेव, मालक साहेबांनी आनंदीची आबरू वाचवण्यासाठी तिच्याशी लग्न केलंय. आता आरतीच्या मोबाईलवरती छायाताईची मिस कॉल पडत असतात. त्याच वेळी छायाताईंचा मोबाईल स्विच ऑफ होतो. अरे देवा, मोबाईल स्विच ऑफ झाला. आता काय करू? आनंदीताईला कसं वाचवायचं याचा आता मोठा प्रश्न छायाताईंसमोर उभा राहिलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच आरती म्हणू लागते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही म्हटला, कितीही प्रयत्न केला ना, तरी आनंदी त्या घरातनं बाहेर येणार नाही. आणि आनंदीची मोठी बहीण म्हणून मी तुला ठणकावून सांगते, आनंदी त्याच घरात राहणार आणि त्या घरातल्या माणसांवरती, तिथल्या घरावरती तिचा हक्क ती दाखवणार. बघ, एक दिवस आनंदी त्या घरची होणार, हे तिची बहीण ठणकावून सांगते. असे म्हणत आरतीताई तिकडनं निघून जाते. पृथ्वी मात्र खूपच भडकलेलो असतो. तर त्यानंतर इकडे आता फॅक्टरीमध्ये मालक साहेबांना शिर्केंचा फोन आलेला असतो. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, पृथ्वीने ना त्या रेडीमेड साड्यांची ऑर्डर देणं बंद केले. थोडक्यात त्याने त्या साड्यांचं कामकाजच बंद करून टाकलंय. आता मालक साहेबांना धक्का बसतो. त्याला वेळ लागलाय का? धंदा आहे तो आपला, त्याने असं का केलं? अरे ऑर्डर द्यायच्यात आपल्याला लोकांना, लोकांना काय उत्तर दिले त्याने? त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, हे बघा मालक साहेब, त्याने त्या रेडीमेड साड्यांच्या लॉन्चला तुमचं आणि समिताताईंचं नाव दिलं होतं की नाही? मग त्यामुळे आता त्याला हे सगळं बंद करून टाकायचंय आणि म्हणूनच त्याने आता ते रेडीमेड साड्यांचं कामच बंद केलंय. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, या मूर्ख पोराला कळत नाहीये का? घरातली भांडणं एकीकडे असतात आणि धंदा दुसरीकडे असतो. धंद्यात ती भांडणं मध्ये घ्यायची नसतात. मान्य आहे, घरात आत्ता सध्या जे काही चालू आहे त्याचा परिणाम धंद्यावरती का होऊ द्यायचा? शिर्के, या पोरांना कळत नाही का? हे बघा, कुटुंब आणि धंदा हे दोन वेगवेगळ्या बाजू असतात. हे कधी कळणार आहे या पोरांना? आणि शिर्के, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, धंद्यात एकनिष्ठ राहायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की समिधाची चिता जाळून आल्यानंतर मी लगेच फॅक्टरीत कामाला सुरुवात केली होती, कारण माझं काम माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. कामामध्ये, धंद्यामध्ये भावनांना किंमत द्यायची नसते. हे कधी कळणार आहे या आजकालच्या पोरांना? नाही नाही, बास शिर्के, आता पाणी डोक्यावरनं गेलं. या बाजू दोन वेगवेगळ्या असतात, हे या पोरांना समजवण्याची वेळ झाली. आता मालक साहेबांना मात्र आता या पृथ्वीचा खूप राग आलेला असतो. पण मालक साहेबांना जरासा त्रास होतो. अगदी हात थरथर कापू लागतात, जणू मोबाईल हातातनं पडतो की काय असं वाटतं. त्याच वेळेस मालक साहेब पटकन दुसऱ्या हातात मोबाईल पकडतात. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही त्रास होत नाही ना? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, नाही शिर्के, मी ठीक आहे, माझी काळजी नका करू. त्याच वेळेस मालक साहेब फोन बंद करतात. तर इकडे घरी आता आनंदीची अवस्था बघवत नसते. आता मात्र लगेच माई ओरडतच म्हणू लागतात, काय चालू आहे सगळं? या घरात माणुसकी कुणाला आहे की नाही? सगळेजण त्या बिचाऱ्या पोरीची मज्जा बघतायत आणि तिच्यावरती हसतायत. अरे या घरात कुणालाच माणुसकी उरलेली नाहीये का? तेव्हा छायताई म्हणू लागतात, माई माई बघा ना, आनंदीताईंची अवस्था बघवत नाही हो, काय करायचंय? तेवढ्या तिकडे आता आरतीने छायाताईंचे एवढे मिस कॉल्स. आता आरती पटकन छायाताईंना कॉल करते, पण फोन स्विच ऑफ येत असतो. नेमकं घडलंय काय निंबाळकरांच्या घरात हे बघण्यासाठी तातडीने आरती निघालेली असते. विद्याधर, शिल्पा सगळेजण आता मजा घेत असतात. प्रांजळ म्हणत असतो, वा वा आनंदी, जमतंय जमतंय. आनंदीच्या हातातनं दिवा पडतो की काय, आनंदी धडपडते की काय असं वाटू लागतं. आता तिला धड एका पायावरती उभं राहणंही जमत नसतं. त्याच वेळेस माई म्हणू लागतात, थांबवा आहे सगळं, नका रे, माझ्या आनंदीचा असा छळ नका करू. अहो ऐका ना, काहीतरी करा ना. त्यावर बापू म्हणू लागतात, अगं काय करू मी, मलाही आनंदीची अशी तडपड नाही बघवत ग. प्रांजल प्रांजल थांबव हे सगळं. त्यावर प्रांजल म्हणू लागतो, नाही माई बापू, तुम्ही यात अजिबात पडायचं नाहीये, हिला तर ही शिक्षा भोगावीच लागणार. त्याच वेळेस धावतच आरतीताई येते. आनंदी आनंदी जवळ आता आरती धावतच जाणार. तेच मिताली आणि प्रांजल आडवे उभे राहतात. ए दूर राहायचं, तिला आम्ही शिक्षा दिली ना ती तिने भोगायची.
तेव्हा लगेच आरती ओरडतच म्हणू लागते, आनंदी आनंदी तो दिवा फेकून दे. अगं किती हात भाजेल तुझा, असं नका करू. अशी शिक्षा का देताय तुम्ही तिला. त्याच वेळेस आता पृथ्वी येतो आणि जोरदार दिशी आनंदीच्या हातातला दिवा आता उधळून लावतो. आता मात्र लगेच पृथ्वीने आनंदीचा हात धरून तिला एका पायावरनं बाजूला असं उभं केलेलं असतं. आता सगळ्यांना धक्का बसतो. ज्या आनंदीवरती पृथ्वी एवढा भडकलाय त्यानेच या संकटात तर आनंदीला वाचवलंय. माई बापू सगळेजण पृथ्वीकडे बघू लागतात. तेव्हा पृथ्वी ओरडतच म्हणू लागतो, कोणी केलंय, कोणी दिली तिला ही शिक्षा, कोणी दिली. त्याच वेळेस प्रांजल समोर येतो. दादा दादा मीच दिली. त्यावर लगेच आता पटकन पृथ्वी प्रांजलच्या कानाखाली ओढतो. तुला अक्कल नाहीये, अशी शिक्षा तू देऊच कसा शकतो. त्याच वेळेस प्रांजल म्हणतो, दादा तिच्यामुळे तुला किती त्रास झाला, मग ही शिक्षा तिला काहीच नाहीये. तिला ती शिक्षा मी दिली होती. तू का हे सगळं थांबवलंय. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, कळतंय का प्रांजल तुला, तू तिला कुठली शिक्षा दिली. अरे जशी ती ज्या अवस्थेत उभी होती ना, तीच शिक्षा आपल्या आईलाही भोगली होती. आपल्या आईने केलं होतं हे सगळं, आठवतंय का तुला. आता मात्र आनंदी लगेच समिधाताईंनी असे म्हणत सगळेजण आता पृथ्वीकडे बघू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आनंदी आता निंबाळकरांचं घर सोडून मालक साहेबांचं शेवटचं दर्शन घेऊन निघालेली असते. पण आता आनंदीला कोण थांबवणार, आनंदी कुठे जाणार, नेमकं आता पुढे काय घडणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.